रायगडात पत्रकार भवन उभारणार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा। रायगड जिल्ह्यात आधुनिक आणि सर्व सुविधांनी युक्त पत्रकार भवन उभारण्याच्या मागणीला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। महाराष्ट्र परिवर्तनवादी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष धम्मशील सावंत यांनी अलिबाग येथील कार्यक्रमात ही मागणी केली असून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अलिबाग येथे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून देण्यासह आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांना दिल्या। मुंबई आणि पुण्याच्या धर्तीवर रायगडातही पत्रकार भवन उभारण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक कारवाई करण्यात येईल असे आश्वासनही त्यांनी दिले। या भवनामुळे पत्रकारांसाठी कायमस्वरूपी कार्यालय, पत्रकार परिषद आणि प्रशिक्षणासाठी सभागृह, ग्रामीण पत्रकारांसाठी केंद्रस्थानी सुविधा तसेच डिजिटल मीडिया आणि माहिती केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। महसूल मंत्र्यांच्या या घोषणेमुळे रायगडातील पत्रकारांकडून समाधान व्यक्त होत असून लवकरच पत्रकार भवन उभारणीची प्रक्रिया सुरू होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। तुम्ही जागा मागा, जिल्हाधिकारी प्रस्ताव पाठवतील, शासन प्रस्ताव मंजूर करेल। जिल्हाधिकाऱ्याकडे जर जिल्हाधिकाऱ्याकडे बसा, शासनाकडे घेऊन या। जसं पुणेने केलं, पुणे पत्रकार संघाने त्यांनी तो कसा प्रस्ताव तयार केला, गव्हर्नमेंटकडे आणला, माझ्याशी बसले, माझी सही घेतली, सारं करून घेतलं। तुम्ही सुद्धा 4-5 लोकांची टीम तयार करा, तो प्रस्ताव कलेक्टरकडनं आणा, माझ्याकडे घेऊन या, मी तो प्रस्ताव मंजूर करतो, तो माझ्या अधिकारात आहे। जे असेल ते तुम्ही माझ्याकडे गतिमान प्रशासन योजनेत करून टाका, काय चिंता नको करा, आणि माझ्याकडे आणा, मी तुमचं करून देतो। जसं पुण्याचं केलं, ठाण्याचं करतोय आम्ही, वाशिमचं करतोय, सर्व जिल्ह्यात, अमरावती करतोय, नागपूर केलाय। नागपूर प्रेस क्लब फार छान आहे, पुणे प्रेस क्लबला जागा दिली आहे। ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54।